तर सगळ्यांना शुक्रवारची संध्याकाळ म्हणजे संध्याकाळचे वाजले आहेत 7:30 आणि हे बघा आता बिटाची कोशिंबीर केलेली आहे. खूपच छान लागते. सगळ्या ह्याची कोशिंबीर मी करते. आता उद्या या दुधी भोपळ्याची करणार आहे, ती पण दाखवेन तुम्हाला. रेसिपी हवी असेल तर दाखवेन, नाहीतर मग कसं जास्त बघितल्या जात नाहीत रेसिपी. पण ही खूप मुलांसाठी हेल्दी आहे. सकाळ संध्याकाळ एकतरी कोशिंबीर आपल्या आहारामध्ये हवी असं आपल्याला आहारशास्त्र सांगतं. तर बघा, ही आहे बिटाची कोशिंबीर. त्यानंतर इथं मी जवस भाजले आहेत. कशासाठी तर उद्या चटणी करायची आहे. जवससुद्धा आपल्या केसांसाठी, आपल्या हेल्थसाठी, आपल्या जॉईंटसाठी खूपच चांगले असतात. त्यानंतर इथं बनवल्या आहेत पोळ्या आणि या ह्याच्यामध्ये बनवत आहे मसूर. तर हे झाल्यानंतर कोशिंबिरीचा पोळीचा असा नैवेद्य दाखवणार आहे आणि त्यानंतर मी भेटते तुम्हाला. स्वयंपाक झालाय संध्याकाळचा, वाजलेत 7:30. आता नैवेद्य दाखवायचा आणि भाजी आणली बघा. भाजी मंडईमध्ये व्हिडिओ नाही काढला. ही तांदळी शेतकऱ्यांकडच्या भाज्या आणल्यात सगळ्या. मला ना इतके दिवस मंडईत जात होते कोल्हापूरमधल्या, पण तिथं आतमध्ये शेतकरी बसतात हे माहीत नव्हतं. मी नेहमी व्यापाऱ्यांकडूनच भाज्या घेऊन यायचे आणि त्या खरंच एवढ्या टेस्टी नसतात. आणि ह्या ज्या गावरान भाज्या असतात त्या खूप सुंदर असतात. म्हणून मग मी 2 तांदळी घेऊन आले. त्यानंतर बघा लाल भोपळा. लाल भोपळ्याची भाजी आमच्यात सगळ्यांना खूप जास्त आवडते, त्यामुळे लाल भोपळा घेऊन आले. हा लगेच सकाळी करणार, कारण हा ठेवून चालत नाही. त्यानंतर बघा मेथी आणली. आता या ज्या आहेत तांदळी, या 20ला 2 मिळाल्या. स्वस्त आहेत भाज्या. आत्ता 15ला 1 मेथी. 10वाल्या पण होत्या, पण मी गावरान मेथी घेतली. वास पण छान आहे, म्हणजे ती भाजी 100% छान होणार. आणि काही नाही, टोमॅटो आणले. टोमॅटो 1 किलो. आणि मस्त एक गोष्ट मिळाली, ती म्हणजे बघा, बघूनच तोंडाला पाणी सुटेल अशी ही बोरं. आत्ता बोर नहानाच्या दिवसात जेव्हा आपण बोर नहान मुलांचं करतो वयवर्ष 5 पर्यंतचं, तर खरं तर अशी बोरं वापरायची असतात. पण आजकाल ती नाही का, ती मोठी मोठी बोरं असतात ती सगळेजण वापरतात. खरी असतात ही बोरं. जी लहान बोरं असतात बघा, ही खूप शेतकरी बायका ज्या असतात, जेंट्स किंवा बायका असतील, त्याही बोरं तोडतात, गावरान बोरं. आणि हीच आपल्याला खाण्यासाठी सुद्धा छान असतात. ही स्वच्छ धुवायची, त्याला मीठ लावायचं आणि खायची. लहानपणीची आठवण होती. शाळेसमोर ही बोरं, म्हणजे मी लहान असताना रुपयाला माप असायचं, 8 आण्याला माप आणि 4 आण्याला माप, असे 3 मापं घेऊन बसायचे. आजी आजोबाच बसायचे तेव्हा पण, अशी जुनी लोक. तर ही बोरं घेऊन आले. आणि काय आणलं आत्ता, मसूर केला आणि मटकी, एवढ्या गोष्टी घेऊन आले. बाकी पण काही काही गोष्टी संपल्या होत्या, त्या नाही, त्या आणल्या जाऊन. आणि आता चला दिवाबत्ती करते. माझं आवरते, म्हणजे गाऊन वगैरे घालते धुतलेला आणि त्यानंतर मी दिवाबत्ती करते. आता तुम्हाला भेटते सकाळी, कारण आता या भाज्या निवडायच्या, अजून कट्टा पुसायचा आहे स्वच्छ. हे सगळं आवरल्यावर मी तुम्हाला संध्याकाळी झोपायच्या आधी भेटते. आणि व्लॉग आवडतायत का नक्की सांगा. जेवढे जण बघत आहात तेवढ्यांनी सबस्क्राईब करा, म्हणजे लवकरात लवकर आपल्याला सिल्वर प्ले बटन मिळेल. आणि ते फक्त आणि फक्त तुमच्या हातात आहे की मला सिल्वर प्ले बटन मिळवून द्यायचं या वर्षामध्ये. आणि खरंच साथ पण छान आहे. 300+ सबस्क्रायबर वाढलेत आपले या फक्त 4 दिवसात. जर तुम्ही मनात आणलं तर फक्त 15 दिवसात सुद्धा तुम्ही करू शकाल. आणि मनात नाही आणलेत तर 1 वर्ष पण नाही करू शकणार. जसं की जनता देव आहे म्हणतो आपण, जनता जनार्दन, तसं माझ्यासाठी तुम्ही सबस्क्रायबर सगळे देव आहात. तुम्हीच मला पुढे नेऊ शकता. आणि म्हणूनच तुमच्याकडे मी विनंती करते की लवकरात लवकर सबस्क्राईब करा चॅनेल, भरपूर पुढे न्या. या चॅनेलमधून मला बरंच काही करायची इच्छा आहे. त्यामुळे चला, रिक्वेस्ट करते तुम्हाला पुन्हा एकदा. चला आता मी भेटते थोड्या वेळाने.
आता तुम्हाला भेटतीये शनिवारी सकाळी ही तांदळीची भाजी केली, छानपैकी भाकरी केल्या. ज्या आमच्याकडे ताई येतात त्यांनी मला 2 भाकरी करून दिल्या. मी पोळ्या बनवल्या, त्यांच्या भाकरी खूप छान असतात. नंतर ओवीला आता हे काम आवडायला लागलंय आणि शाळेला आज ती गेली नाही, त्यामुळे ती हे करत होती. आजच्या पण ब्लॉगचा एंड इथं करते. फारसं काहीच मला वाटतंय शूट झालेलं नाही, पण होईल असं मी जास्त माझं संपूर्ण रुटीन दाखवायचा प्रयत्न करेन. अजून थोडी सवय पडत नाहीये मला ते सारखा कॅमेरा लावण्याची, कारण आपण कामात असतो तेव्हा आपण फक्त कामात असतो, त्यामुळं जास्त माझ्याकडून शूटिंग घेतलं जात नाहीये. पण माझा पूर्ण प्रयत्न राहील की तुमच्यापर्यंत छान छान ब्लॉग पोहोचवण्याची. तर आजच्या टायटलवरून तुम्हाला सांगते की गेले 2 वर्ष झाले मी ना मला काय आवडतं किंवा काय नाही हे काही जास्त स्वयंपाकामध्ये केलंच नाही. फक्त आपल्याला पोट भरायचंय, 4 घास काहीतरी खाल्ले पाहिजे या उद्देशानं मी खात आले. आणि त्यामुळं मला समजलं की आपल्या शरीरामध्ये बऱ्याच गोष्टी कमी झालेल्या आहेत. B12 असेल किंवा डी विटॅमिन असेल, या गोष्टी म्हणजे खूप उन्हात आपण थांबत नाही, म्हणजे मी थांबले नाही. किंवा ज्या सगळ्या भाज्या वगैरे सगळं पोटात गेलं पाहिजे ते गेलं नाही. आणि कुठंतरी आत्ता थोडं डोकं शांत झालं जेव्हा आपण हे घर घेतलं तेव्हा वगैरे जरा आता शांत, आता छान वाटायला लागलंय. आणि मला चांगला आहार घ्यावा किंवा डोकं शांत, थोडक्यात काय तर डोकं शांत झालंय आता आणि समाधान वाटतंय घरामध्ये. अगदी जे आज मला तांदळीच्या भाजीशी भाकरी खावी वाटली, मी भाकरीच केली, मुलांना पोळ्या केल्या. असं मी कधीच करत नव्हते. आता या 2 वर्षात तर नाहीच नाही. जे असेल ते कधी कधी विकतचं, कधी कधी काय, असं माझं चाललं होतं. आवड निवड विसरून गेले होते. आणि गेल्या वर्षी तर तुम्हाला सांगते डिप्रेशनमध्ये मी इतकं जास्त गोड खाल्लंय, म्हणजे मला त्या क्रेविंग्सच व्हायच्या, म्हणजे इतक्या क्रेविंग्स व्हायच्या की मी डोनेट्स असतात ना चहा बरोबर खाण्याचे, ते दिवसाला 4 डोनेट खायचे क्रेविंगमुळं. म्हणजे इकडं उपाशी राहायचं आणि इकडं मग भूक लागली की मला असे क्रेविंग्स व्हायचे. आणि तिथं ते जवळ राजपूर येत होतं, त्यामुळे रसमलाई हे असे स्वीट, इतकं स्वीट खाल्लं की ते शरीराला खरंच घातक होतं, चांगलं नव्हतं. माझं नशीब म्हणून, मला महाराजांची कृपा म्हणून ते काय म्हणतात शुगर वगैरे चालू झाली नाही. ते एवढं गोड खाल्ल्यावर दुसऱ्या एखाद्याला नक्की चालू झाली असती. आणि म्हणून आता ठरवलं की नाही, आपल्याला प्रॉपर डाएट म्हणजे काय बारीक बिरीक व्हायचं अजिबात नाहीये, मात्र पोटात जे गेलं पाहिजे ते गेलंच पाहिजे. मग मी काल जिथं गावरान भाज्या मिळतात ना, तुम्हाला दाखवल्या मी, तिथं जाऊन खास तांदळीची भाजी असेल, काकडी असेल, या सगळ्या गोष्टी तिथनं प्रॉपर सगळं घेऊन आले. आणि म्हटलं नाही, आता आपल्याला आहाराकडं आपल्या पण आणि मुलांच्या पण हे लक्ष दिलंच पाहिजे, कारण त्यांना मी नाही खाऊ घातलं तर कोण घालणार आहे? जे आपण आणू, जे आपण करू तेच ते खाणार आहेत. त्यामुळं म्हटलं नाही, आता या वर्षी आपण संपूर्ण आपलं सगळ्या तब्येतीकडे मुलांच्या लक्ष द्यायचं. आज छान अशी जवसाची चटणी केली बरं का. जवसाची चटणी तुम्हाला जसं सांगितलं केसांसाठी, सगळ्या आरोग्यासाठी आपल्या चांगली असते. आणि हो, एक माझी मैत्रीण मला रोज विचारते, काय तुम्ही केस का कापले आणि तुम्ही केसांची काळजी कशी घेता आणि तुम्ही व्हिडिओज करत नाही? तर तिच्यासाठी आज सांगते की मी केस फक्त आणि फक्त सहज कापले. खरं तर मी पहिल्यांदा छोटे केस करून आले आणि त्यानंतर मला काय इच्छा झाली, मी स्टेप कट केला. आणि स्टेप कटचा पूर्वीचा अनुभव माझा फार वाईट आहे. स्टेप कट असेल, स्ट्रेटनर असेल, पण कशी काय झालं काय माहिती, पण वाढायला पण लागले. बघा, मी एवढे केस केले होते, एवढे, ते लगेच माझे महिनाभरात एवढे झाले. एवढे नक्कीच झाले, हो एवढे झाले, कारण अगदी छोटे केले होते. आणि आता एवढे व्हायला मला वेळ लागणार नाही, कारण की माझ्या केसांना मुळातच वाढ आहे. आणि दुसरी गोष्ट, आपलं ओवी ऑइल आणि आपला शॅम्पू मी यूज करते, बाकी मी बाजारातलं काही लावत नाही. ओवी ऑइलमध्ये भरभरून मी जडीबुटी घातलेल्या आहेत, त्यामुळे पॅराशूटचं तेल सुद्धा अगदी कमी लावते मी. 2दा-3दा आठवड्यातून लावते, ते सुद्धा ओवी ऑइल. आणि लगेच केस धुते, 2दाच लावते, 3दा नाही. ओवी ऑइल लावते आणि माझ्या शिकेकाई शॅम्पूनं मी केस सुद्धा धुते. तर हा निरोप त्या ताईसाठी खाल, की ज्या मला म्हटल्या तुम्ही हेअर केअर काय करता, तर मी विशेष असं काही नाही, तेल शॅम्पूवरच आपलं सगळं. आणि खाणं मुळात म्हणजे जसं मी तुम्हाला जवसाची चटणी, सॅलेड, पालेभाज्या, या सगळ्या गोष्टी, आवळा, या आहारात आणल्या तर आपले केस आपोआपच चांगले होतात.
तर चला आजच्या व्हिडिओ आणि काल अजून एक प्रश्न आला होता, तर ताईंनी लगेच डिलीट पण केला बहुतेक, किंवा वेगळा व्हिडिओ खाली असेल की तुमचा डिवोर्स झाला का तुमच्या मिस्टरांनी दुसरं लग्न केलं. मी त्यांना खाली रिप्लाय पण केला बघा, की असले प्रश्न विचारू नका आणि दोन्हीतलं काहीच झालं नाहीये. तर तुम्हालाही सांगते ना, माझा डिवोर्स झालाय ना माझ्या मिस्टरांनी दुसरं लग्न केलंय. आम्ही ते तिकडं आणि मी इकडं असं राहत आहोत आणि बाकी काही नाही. या विषयावर मला जास्त चर्चा करायची नाही, पण माझा डिवोर्स वगैरे अजून तरी झालेला नाहीये. भविष्यात होईल 1-2 वर्षात, तेव्हा मी तुम्हाला नक्की सांगेन. अजून तर मी घेतलेला नाहीये किंवा मी अजून साधं नोंदवलेलं पण नाहीये, पण मला वाटलं, गरज वाटली की घ्यायचं आहे मला, तर मी नक्कीच घेईन. काय 6-7 महिन्यात, वर्षभरात होऊन जाईल जेव्हा मला घ्यायचं आहे. तर हे प्रश्नांची उत्तरं मी का देते, कारण मला ना व्हिडिओच्या खाली ती निगेटिव्हिटी नकोय. आता मी स्वतः तुम्हाला हे सगळं सांगितलेलं आहे की काय झालं, कसं झालं. अजून एकीचा प्रश्न होता की तुमचे मिस्टर दिसत नाहीत. त्यांना पण सांगते की आम्ही एकत्र राहत नाही, त्यामुळे आम्ही दिसत नाही. मी, माझी मुलं अगदी आनंदाने प्रॉपर राहत आहोत आणि आयुष्यात सगळं चांगलंच होत आहे. महाराजांची निस्सीम कृपा आहे म्हणून माझ्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडत आहेत आणि मी काही वाईट कर्म केलेलं नाहीये म्हणून सुद्धा माझ्या आयुष्यात सगळं चांगलं घडत आहे. हे मी त्या मैत्रिणींना सांगते जे अशा उलटसुलट प्रश्न विचारतात. सगळ्याच नाही, काही काही. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत, म्हणजे व्लॉग सोबत. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या आणि खुश राहा, आनंदी राहा. अपेक्षा करू नका. श्री स्वामी समर्थ.